वृषभ राशी 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल. वृषभ राशी, एप्रिलच्या या आठवड्यात त्रिग्रही योगासोबतच आदित्य मंगळ योगही तयार होणार आहे. वास्तविक पाहता या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 2 एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल आणि मीन राशीत शनी व सूर्यासोबत युती करेल. या 3 ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होईल. तसेच सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे आदित्य मंगळ योग तयार होईल. यामुळे वृषभ राशीला या ग्रहांच्या या संक्रमणामुळे विशेष लाभ होईल. करिअरमध्ये यश आणि प्रगती सोबतच या राशीला अनेक समस्यांवर उपायही मिळतील. तर जाणून घेऊया या आठवड्यातील राशी भविष्य कसे असेल. एप्रिलचा हा पहिला आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये यश घेऊन येईल. जर तुम्ही आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत असाल तर या आठवड्यात तुम्हाला लक्षणीय सुधारणा दिसून येईल. एका स्त्रीकडून मिळणारी मदत तुमच्यासाठी करिअरच्या सकारात्मक संधी निर्माण करू शकते. तथापि घरातील भावनिक काळ आव्हानात्मक असू शकतो. या आठवड्यात प्रवासाचे बेत पुढे ढकलणे फायदेशीर राहील. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न देखील कराल. जर तुम्ही कोणत्याही जीवनविषयक समस्यांना तोंड देत असाल तर त्या सोडवण्यासाठी थोडा संयम बाळगा, म्हणजे परिस्थिती अनुकूल होईल. या आठवड्यात तुम्हाला अधिक मेहनत करण्याची गरज नाही. उलट तुमची ऊर्जा आणि संसाधने वाया जाण्यापासून रोखणे महत्त्वाचे आहे. तुमचा स्वभाव विश्वासू आहे, त्यामुळे लोक अनेकदा त्यांचे काम तुमच्यावर सोपवतात. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जबाबदारी तुम्हीच उचलली पाहिजे. आठवड्याच्या सुरुवातीला एखादे प्रलंबित काम जसे की कॉल करणे, पैसे भरणे किंवा संदेश पाठवणे पूर्ण केल्याने तुम्हाला मानसिक दिलासा मिळेल. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नियमितता आणि सातत्य ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल. आर्थिक बाबतीत एक साधा नियम पाळा. ठरवल्याप्रमाणेच खर्च करा आणि रात्री अनावश्यक ऑनलाईन खरेदी टाळा. नात्यांमध्ये भव्य शब्दांची गरज नसते. तुमची स्थिर उपस्थितीच पुरेशी असते. जर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर जीवनातील अद्भुत गोष्टींकडे परत वळा. गरमागरम जेवण, आरामदायी स्नान, स्वच्छ वातावरण आणि मंद संगीत या आठवड्यात या छोट्या गोष्टींमुळे खूप मोठा दिलासा मिळेल. विश्रांती घेणे हा देखील एक शहाणपणाचाच निर्णय आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात शांती आणि भावनिक सुरक्षिततेच्या शोधाने होईल. तुम्हाला परिचित परिसरात आणि जवळच्या लोकांसोबत वेळ घालवायला आवडेल. साध्या दिनचर्या तुम्हाला शांती देतील. दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी तुमची सर्जनशीलता वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकाल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमचे वैयक्तिक आयुष्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधावे लागेल. तुम्हाला भावनिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही पातळ्यांवर सावधगिरीने पुढे जावे लागेल. आठवड्याच्या अखेरीस नातेसंबंधांमध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे दाबून ठेवलेल्या भावना उफाळून येतील. शांत आणि स्थिर राहिल्याने तुम्हाला परिस्थिती शहाणपणाने हाताळण्यास मदत होईल. निसर्गासोबत वेळ घालवा आणि भावनेच्या आहारी जाऊन घाईचे निर्णय घेणे टाळा. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्याचा विचार कराल. काही गोष्टींमुळे तुमचा खर्च वाढेल, त्यावर नियंत्रण ठेवणे हे तुमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. प्रेम करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला असेल, तर विवाहित लोकांना त्यांचे कौटुंबिक जीवन प्रेमाने भरलेले आढळेल. जे नोकरीत आहेत ते त्यांच्या कामात प्रगती करतील आणि नेहमीप्रमाणे आपली कर्तव्ये पूर्ण निष्ठेने पार पाडतील. आठवड्याचे शेवटचे दिवस प्रवासासाठी चांगले असतील. करिअर आणि व्यवसाय या आठवड्यात सूर्य तुमच्या लाभस्थानावर प्रभाव टाकेल, ज्यामुळे तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून प्रशंसा आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायासाठी हा फायदेशीर काळ आहे, परंतु कोणतीही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी एक सखोल योजना तयार करा. या आठवड्यात शुक्रामुळे प्रेमसंबंधांमधील भावनिक जवळीक वाढेल, मात्र काही छुपे खर्चही उद्भवू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. वैवाहिक जीवन सुसंवादी राहील. अविवाहित व्यक्ती नवीन नातेसंबंध सुरू करू शकतात, परंतु घाई टाळावी. तुमचे आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. तुमचा दिनक्रम नियमित ठेवा. 6व्या घरात चंद्राच्या गोचरामुळे सर्दी आणि इतर हंगामी समस्या उद्भवू शकतात. पैशांच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. अनावश्यक खर्च टाळा. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि गायीला हिरवे गवत खाऊ घाला. या महिन्यात तुमच्यासाठी शुभ तारखा 29, 30 आणि 3 असेल, तर शुभ रंग निळा जांभळा असेल. शुभ दिवस शनिवार आणि शुक्रवार असेल. या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक गोष्टी स्पष्टपणे समजतील. यामुळे तुम्हाला तुमच्या निर्णयांवर काळजीपूर्वक विचार करून पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल. या काळात तुमच्या कृतींचे नियोजन केल्यास मोठे यश मिळेल. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्ही निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी पावले उचलाल. तुमची कारकीर्द आणि आर्थिक स्थितीही मजबूत राहील. वृषभ राशी, या आठवड्यात तुम्ही आयुष्यात पुढे जात आहात. मीन आणि आता मेष राशीच्या सकारात्मक ऊर्जेमुळे तुमचे स्वतःसोबतचे नाते अधिक चांगले झाले आहे. 1 एप्रिल रोजी तुळ राशीतील पौर्णिमा तुम्ही तुमच्या ऊर्जेचे संरक्षण कसे करत आहात यावर प्रकाश टाकते. यामध्ये स्वतःसाठी वेळ काढण्यावर आणि खरोखर महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींमध्ये जास्त गुंतून न राहण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या आठवड्यात तुमची ऊर्जा कशामुळे कमी होत आहे आणि कशामुळे नाही याबद्दल अधिक जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. आठवड्याच्या शेवटी जेव्हा चंद्र वृश्चिक राशीत असतो तेव्हा आपल्या सर्वात प्रिय व्यक्तींशी संपर्क साधणे हे एका पुनर्जागरणासारखे वाटते आणि या काळात तुम्ही इतरांशी तडजोड करण्यास अधिक तयार असता. वृषभ राशी, या आठवड्यात ग्रह तुम्हाला वैयक्तिक विकास आणि आध्यात्मिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करत आहेत. शुक्रामुळे तुमचा संवाद क्षेत्राला चालना मिळत असल्याने अर्थपूर्ण संवादात सहभागी व्हा, ज्यामुळे तुमची समज वाढेल आणि नातेसंबंध अधिक समृद्ध होतील. व्यावसायिकदृष्ट्या बुधाच्या प्रभावामुळे नेटवर्किंगमधून फायदेशीर संधी मिळू शकतात, म्हणून तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि नवीन संबंध जोडा. खर्चाबाबत सावध राहा, कारण अनावश्यक खर्च उद्भवू शकतात. बजेटिंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या प्रेमजीवनात सुसंवादी ऊर्जा जोडीदारासोबत आनंददायी संवादाचे संकेत देत आहे. तरीही संघर्ष टाळण्यासाठी हट्टीपणा टाळा. अविवाहित व्यक्तींनी अशा रंजक भेटींसाठी तयार राहावे ज्या प्रेमाबद्दलच्या त्यांच्या पूर्व कल्पनांना आव्हान देऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने बुधाच्या व्यस्त गतीचा सामना करण्यासाठी विश्रांती आणि आरामाला प्राधान्य द्या, जेणेकरून तुम्ही संपूर्ण आठवडाभर उत्साही ऊर्जा टिकून ठेवाल. शारीरिक लवचिकता आणि मानसिक शांती दोन्ही वाढवण्यासाठी योग किंवा ताईचीचा सराव करा. हा काळ आत्मपरीक्षणासाठी आदर्श आहे, म्हणून अधिक सखोल आत्मजागरूकता मिळवण्यासाठी आपले विचार आणि भावना नियमितपणे डायरीत लिहा. एकंदरीतच पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.